माय इंग्लिश बुक स्टँडर्ड 5th यामधील आपण सेंटेन्स रेस हा घटक बघणार आहोत. सेंटेन्स म्हणजे वाक्य, रेस म्हणजे शर्यत. सेंटेन्स रेस म्हणजे वाक्यांची शर्यत. यामध्ये आपल्याला पान नंबर 10 वर 3 वाक्यांचे संच दिलेले आहेत. जो विद्यार्थी ते वाक्य कमी वेळात पूर्ण करेल तो विजेता मानला जाईल. दिलेल्या संचातील वाक्य पूर्ण करताना प्रत्येक वेळेस नवीन शब्द वापरायचा आहे. तो शब्द पुन्हा यायला नको. अशा पद्धतीने ही सेंटेन्स रेस पूर्ण करायची आहे. विद्यार्थ्यांनो, उदाहरणादाखल मी या प्रत्येक संचातील वाक्य पूर्ण करून दाखवणार आहे, ज्याने की तुम्हाला समजेल की हे वाक्य कसे पूर्ण करायचे आणि तुम्ही सेंटेन्स रेस कंप्लीट करू शकाल. चला तर सुरुवात करूया पहिल्या संचापासून. पहिल्या संचातील पहिले वाक्य जे आपल्याला पूर्ण करायचं आहे ते आहे आय ॲम. आय ॲमच्या पुढे आपल्याला एक शब्द टाकून ते वाक्य पूर्ण करता येईल. आय म्हणजे मी, ॲम म्हणजे आहे. मग तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता मी मुलगा आहे, आय ॲम अ बॉय, किंवा आय ॲम अ स्टुडंट. किंवा तुम्ही काही कृती करत असाल तर तो शब्दही तुम्ही इथे टाकू शकता, जसं की आय ॲम सिंगिंग म्हणजे मी गात आहे. पहिल्या वाक्यात आपण शब्द टाकूया अ बॉय. आता आपलं वाक्य बनलं आहे आय ॲम अ बॉय. आता पुढचं वाक्य पूर्ण करूया. पुढचं वाक्याची सुरुवात आहे यू आर. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आर म्हणजे आहे किंवा आहात. मग आपण म्हणूया तू मुलगी आहे, यू आर अ गर्ल. इथं मी शब्द टाकलाय अ गर्ल. आता आपलं वाक्य बनलं आहे यू आर अ गर्ल. किंवा त्याऐवजी तुम्ही असंही म्हणू शकता तू हुशार आहे, यू आर क्लेव्हर. किंवा यू आर जीनियस. खूपच हुशार असेल तर जीनियस म्हणायचं, यू आर जीनियस. आता तिसरं वाक्य आहे वी आर. वी म्हणजे आम्ही किंवा आपण, आर म्हणजे आहे किंवा आहोत. आता मी इथे शब्द टाकणार आहे फ्रेंड्स. तर वाक्य बनल वी आर फ्रेंड्स. किंवा तुम्ही याऐवजी एखादं ॲक्शन व्हर्बही टाकू शकता, जसं की वी आर वॉकिंग म्हणजे आम्ही चालत आहोत किंवा आपण चालत आहोत. किंवा वी आर डान्सिंग म्हणजे आपण नृत्य करत आहोत किंवा आम्ही नृत्य करत आहोत. आता पुढचं वाक्य ही इज. ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे. इथं आपण शब्द टाकूया हॅपी. तर वाक्य बनल ही इज हॅपी. तो आनंदी आहे. किंवा नॉटी शब्द टाकूया ही इज नॉटी. तो खोडकर आहे. किंवा ही इज अँग्री. तो रागात आहे. शी इज. शी म्हणजे ती, इज म्हणजे आहे, ती आहे. आपण इथं रीडिंग टाकूया. शी इज रीडिंग म्हणजे ती वाचत आहे. किंवा शी इज रायटिंग. ती लिहित आहे. किंवा मग आपण म्हणूया ती उदास आहे. शी इज नर्वस. अशा पद्धतीने हे वाक्य पूर्ण होईल. पुढच्या वाक्याची सुरुवात आहे इट इज. इट म्हणजे ते, इज म्हणजे आहे. इथं आपण शब्द टाकूया अ काऊ. मग आपलं वाक्य बनल इट इज अ काऊ. विद्यार्थ्यांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. जर आपण प्राण्यांबद्दल बोलत असेल
तर तिथे ही किंवा शी हा शब्द वापरायचा नाही, त्याऐवजी इट हा शब्द वापरायचा. म्हणून इट इज अ काऊ. काऊऐवजी तुम्ही अ डॉग ही लिहू शकता. इट इज अ डॉग. किंवा आपल्याला सांगायचं आहे की पाऊस पडतोय, तर आपण म्हणू इट इज रेनिंग. पहिल्या संचातील शेवटचं वाक्य, दे आर. दे म्हणजे ते, आर म्हणजे आहेत. दे हा शब्द आपण एकापेक्षा जास्त व्यक्ती असेल तेव्हा वापरतो. आता या वाक्यात आपण शब्द टाकूया प्लेइंग. आपलं वाक्य बनल दे आर प्लेइंग किंवा दे आर गोइंग, दे आर अँग्री. आता आपण दुसऱ्या संचातील वाक्य पूर्ण करूया. इथंही आपण प्रत्येक वाक्यात नवीन शब्द वापरणार आहोत. आय लाईक. लाईक म्हणजे आवडणे. आय लाईक ॲन ॲपल. मला सफरचंद आवडते. यू लाईक टू प्ले. तुला खेळायला आवडते. वी लाईक टू स्विम. आम्हाला पोहायला आवडते. ही लाईक्स फ्लॉवर्स. त्याला फुले आवडतात. शी लाईक्स कॅट. तिला मांजर आवडते. इट लाईक्स मिल्क. तिला दूध आवडते. दे लाईक फ्रुट्स. त्यांना फळे आवडतात. अशा पद्धतीने विविध शब्द वापरून आपण दुसरा संच पूर्ण करू शकतो. आता आपण वळूया तिसऱ्या संचाकडे. तिसऱ्या संचामध्ये हॅव आणि हॅजचा वापर केलेला आहे. हॅव आणि हॅज याचा अर्थ आहे च्या जवळ आहे किंवा ला आहे. जसे की आय हॅव माझ्याजवळ आहे किंवा मला आहे. इथे आपण आय हॅवच्या पुढे अ पेन हा शब्द टाकूया. मग आपलं वाक्य तयार होईल आय हॅव अ पेन. माझ्याजवळ पेन आहे. यू हॅव. इथे आपण शब्द टाकूया अ पेन्सिल. मग आपलं वाक्य तयार होईल यू हॅव अ पेन्सिल. तुझ्याजवळ पेन्सिल आहे. वी हॅव. इथे आपण शब्द टाकूया बुक्स. वी हॅव बुक्स. आमच्याजवळ पुस्तके आहेत. ही हॅज. इथं आपण शब्द टाकूया अ ब्रदर. ही हॅज अ ब्रदर. त्याला एक भाऊ आहे. शी हॅज. इथं आपण शब्द टाकूया अ सिस्टर. शी हॅज अ सिस्टर. तिला एक बहीण आहे. इट हॅज. इथं आपण शब्द टाकणार आहोत विंग्स. इट हॅज विंग्स. त्याला पंख आहे. दे हॅव. इथे आपण शब्द टाकूया चॉकलेट्स. दे हॅव चॉकलेट्स. त्यांच्याजवळ चॉकलेट्स आहे. अशा पद्धतीने प्रत्येक वाक्यात वेगवेगळे शब्द टाकून आपण सेंटेन्स रेस पूर्ण करू शकतो. तुम्हीही वेगवेगळ्या शब्दांचा वापर करून असेच नवनवीन वाक्य तयार करा.